यशस्वी करिअरची दिशा दाखवणारी भारू काकाची पत्रे या पुस्तकाचा व भारूकाका.com या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा आणि 9वी 10वी व 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास व करिअर विषयीचे बहुमोल मार्गदर्शन। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसा चाललाय 10वी 12वीचा अभ्यास? पोर्शन संपला असेल, रिव्हिजन सुद्धा झाली असेल आणि आता प्रश्नपत्रिका सरावाची तयारी तुम्ही करत असाल, हो की नाही? खरंय, 10वी 12वी म्हणजे शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंटच, यात शंका नाही। मग प्रत्येकालाच असं वाटतं की आपण भरपूर अभ्यास करावा, आपल्याला हव्या असलेल्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवावा आणि मग आपलं करिअर उत्तम पद्धतीने घडवावं। पण चांगलं करिअर घडवायचं म्हणजे एक प्रश्न, एक बागुलबुवा डोळ्यासमोर येतोच, आणि ते म्हणजे स्पर्धा। बरं, साधी सुधी स्पर्धा नाही, हा प्रचंड स्पर्धा। मग या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अभ्यास एके अभ्यास करत भरपूर मार्क्स मिळवायचे, हा एकच ध्यास प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतो। मग त्यात भर घालतात आपले पालक, अवास्तव वास्तव अपेक्षांची त्यात भर घालतात आणि या स्पर्धेचं रूपांतर मार्कांची जीव घेणी स्पर्धा यात कधी होतं ते आपल्याला कळतच नाही। म्हणूनच भारू काका आपल्या मदतीला आलाय पत्रांच्या रूपाने। भारू काकाची पत्रे आणि भारूकाका.com या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आणि लेखक डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्या शुभ हस्ते पार पडला। सुप्रसिद्ध निवेदक प्रदीप भिडे त्यांनी या सोहळ्याचं सूत्रसंचालन तर केलंच, पण त्यांनी स्वानुभव कथन सुद्धा केलं। चला तर आपणही या सोहळ्याचा आनंद आणि मार्गदर्शनाचा लाभ घेऊया। सुस्वागतम। नमस्कार, मी प्रदीप भिडे। तुम्हा सर्व मंडळींचे या ठिकाणी मी अगदी मनापासून स्वागत करतोय। आपल्याला माहितच आहे की श्रीयुत महेंद्र बैसाने हे जे मोटिवेशन लोकांचा, मुलांचा, विशेषतः 10वी 12वीच्या मुलांचा आपण आता फार मोठ्या संख्येने महाराष्ट्रात या परीक्षेला बसताना पाहतो, त्यामध्ये अनेकांना मोठ्या प्रमाणात अपयश येतं। तुम्हाला आश्चर्य वाटेल की या 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये मार्चमध्ये ज्या परीक्षा झाल्या त्या 10वीच्या परीक्षेमध्ये जवळजवळ 9 लाख मुलं ही त्यामध्ये नापास झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये। तेव्हा या मुलांचा उत्साह वाढणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे जसा नापासांचा उत्साह वाढला पाहिजे तसे चांगलं यश मिळवणाऱ्या लोकांचा देखील उत्साह वाढवला पाहिजे, म्हणजे ही सगळी मुलं आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करून यशस्वी होतील। बैसाने साहेबांनी 10वी आणि 12वीच्या मुलांचे जे प्रश्न असतात, समस्या असतात अभ्यासाच्या, त्याच्यावर अभ्यास करून त्यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या मुलांच्या आणि टर्निंग पॉइंट हे पुस्तक लिहिलं। त्यानंतर अभ्यासाचं कॅलेंडर, त्या टर्निंग पॉइंटची त्यांनी एक ऑडिओ सीडी तयार केली। त्याचप्रमाणे त्यांचं अभ्यासाचं कॅलेंडर ही एक अतिशय अभिनव आणि क्रांतिकारी संकल्पना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणली की अभ्यासाचं तुमचं कॅलेंडर तुम्ही बनवलं पाहिजे, कसं बनवलं पाहिजे। तेव्हा तुम्ही बैसानेंशी त्या संदर्भात नक्कीच तुम्ही संपर्क साधाल याची मला खात्री आहे। ध्येय शिखर ही जी कविता मी तुम्हाला मगाशी उल्लेख केला, 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षा आधी संपूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहिलं की विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर अभ्यास, परीक्षा, करिअर, त्या संदर्भात येणारे ताणतणाव याच्यावर प्रेरणादायी अशी ही कविता त्यांनी तयार केली। आणि ही जी कविता आहे, या कवितेच्या ज्या प्रती आहेत त्या त्यांनी 2 मे आणि जून 2010 मध्ये 48 खासदार आणि 288 आमदार महाराष्ट्रातले यांना त्यांनी त्या दिल्या, त्याविषयीचं निवेदन त्यांना दिलं आणि ध्येय शिखर या शब्दरचनेच्या जास्तीत जास्त प्रती त्यांनी वाटण्यासाठी त्यांना विनंती केली आणि त्याला खूप अंशी यशही आलं। त्या संदर्भात बाळासाहेब थोरात शालेय शिक्षण मंत्री त्यावेळेचे जे होते, म्हणजे 9/2/2010 तिथं त्यांनी प्रत्यक्ष त्याविषयीचं निवेदन दिलेलं होतं। 29 जानेवारी 2010 रोजी दूरदर्शनचा वर सह्याद्रीचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये परीक्षेच्या आधी त्यांनी जे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं त्याचा विद्यार्थ्यांना खूप उपयोग झाला। आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यातर्फे प्रकाशित होणाऱ्या
30,000च्या वर शाळा ज्या आहेत आणि ज्या शाळा कॉलेजमध्ये पोचणारे शिक्षण संक्रमण या मासिकातून जुलै 2011 ते नोव्हेंबर 2011 यामधून त्यांची भारू काकांची 5 पत्र प्रकाशित त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहेत. तेव्हा त्यांचं आपण खास त्याबद्दल कौतुक करूया. कारण भारू काकांची पत्रे हे जे पुस्तक आहे त्यामध्ये 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्व विकास आणि करिअर मार्गदर्शनाची योग्य दिशा, ध्येय ठरवायचं कसं, ते साध्य करण्याची पद्धत याविषयीचं सखोल मार्गदर्शन, नवीन आणि आधुनिक शास्त्रशुद्ध तंत्राचा वापर करण्याविषयीचं सखोल मार्गदर्शन आणि पालकांसाठी म्हणून शेवटचा त्यातला जो खास लेख आहे तो त्यामध्ये पालकांसाठीचं खास मार्गदर्शन याचा देखील त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. महेंद्र बैसानेंचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी प्रख्यात मानसोपचार तज्ञ आणि माणसाचं मन या विषयावर ज्यांनी आतापर्यंत 18 पुस्तकं लिहिलेली आहेत असे महाराष्ट्रातले आणि देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त केलेले डॉक्टर राजेंद्र बर्वे हे मानसशास्त्रज्ञ या ठिकाणी इथं मंचावर आपल्या मध्यभागी उपस्थित आपल्याला दिसतात. मानव संसाधन प्रशिक्षण आणि विकास या क्षेत्रातले एक अधिकारी व्यक्ती श्रीपाद पारखे, एक तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारे आपल्या, हे देखील मंचावर आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. आणि त्याचप्रमाणे माझ्या उजव्या बाजूला मी त्यांचं वर्णन केल्यानंतर तुमच्या टाळ्या आणखीन जोरात येतील याची मला खात्री आहे. आणि ते म्हणजे ज्यांना खरं म्हणजे एकेकाळी संपूर्ण जग हे दिसायचं, त्यानंतर एका असाध्य अशा रोगामुळे ज्यांची दृष्टी गेली आणि त्या दृष्टी जाण्यावर देखील ज्यांनी मात करून एक स्वतःचा उद्योग स्थापन केला असे संजय गावकर आज आवर्जून याच्या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. आपल्याला माहितच आहे की महेंद्र बैसाने यांच्या भारू काकाची पत्रे या शीर्षकाचं हे जे पुस्तक आहे, विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरची दिशा दाखवणारे पुस्तक, या पुस्तकाचं प्रकाशन आपण करणार आहोत. सुरुवातीला मी डॉक्टर राजेंद्र बर्वे यांना विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं.